मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प नवीन संसदेत गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातील 6वा अर्थसंकल्प सादर केला। हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना होती। या अर्थसंकल्पात महिला, युवक आणि शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी देण्यात आला आहे। अर्थमंत्र्यांनी 57 मिनिटात देशाचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर मांडला। याच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले होते आणि त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची गणना केली होती। निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM उभारणार, नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, 10 वर्षात टॅक्स कलेक्शन 3 पटीने वाढल्याचा दावा यावेळी सीतारामन यांनी केला। गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स अर्थात GDPवर समान भर देत आहे। वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही अशी घोषणाही करण्यात आली। पायाभूत सुविधांवर 11% अधिक खर्च करणार, दरमहा 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे अशी घोषणा केली। शिवाय येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधली जाणार। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू करणार। 9 ते 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार आहे। मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार, स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार असल्याचे सभागृहात सांगितले। 7 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही अशी घोषणा यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली।